नमस्कार मित्रांनो, मी शिवकुमार गुनोरे. पाहते आपण न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज. मित्रांनो, बीड जिल्ह्यामध्ये जे काही जातीवाद सुरू आहे आणि त्याचं कारण आहे की गेल्या 2 वर्षापूर्वी बीड जिल्ह्यातल्या म्हसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली. आणि संतोष देशमुख हे मराठा समाजाचे होते आणि हत्या करणारे आरोपी हे वंजारी समाजाचे होते. आणि आता गेल्या 20 तारखेला म्हणजे 20 जून 2026 रोजी जी एका विलास घुले एका तरुणाची हत्या झाली. तो तरुण होता वंजारी समाजाचा आणि हत्या करणारे काही मराठा समाजाचे त्यात मारेकरी होते. आता खरं तर हे कारण त्याला जातीवाद जोडला जातोय, परंतु जातीचा कुठेही काही संबंध नाहीये आणि उगाच जातीवाद लावला तर सर्वसामान्यांना जगण्याचं मुश्किल होतं. खरं तर हे राजकारण्यांनी किंवा समाज माध्यमांनी ह्याचा उहापोह किंवा जातीवाद त्याला जातीचा रंग देऊ नये. आता या दोन्ही घटनांची कारणं आपल्या समोर आल्यात, समाजासमोर आल्यात, महाराष्ट्राच्या समोर आल्यात किंवा पोलिसांच्या चौकशीमध्ये आलेली आहेत. उगाचच त्याला राजकीय रंग लावायचा. ज्यावेळेस 2 वर्षापूर्वी म्हसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली. त्याचं कारण आपल्या सर्वांनाच माहित आहे की त्याला पुनरावृत्तीची करायची कारण नाही. परंतु आता अ, जे विलास घुले यांची आता हत्या झाली आणि ते विलास घुले आणि संतोष देशमुख यांची थोडीशी कुठेतरी बराबरी केली जाते. पण हे कुठेतरी चुकीचं आहे. अशी बराबरी करणं बरोबर नाही. कारण विषय हा जातीचा नाही, लक्षात घ्या. ज्यांची हत्या झाली त्यांचा आहे आणि त्यांच्या कार्याचा आहे. आणि हत्या होण्याची कारणं याच्यावर आपण बोलणार आहे. ज्यावेळेस संतोष देशमुख यांची हत्या झाली त्यावेळेस त्याचं कारण असं होतं की तिथं आवाजा कंपनीचं तिथं काम चालू आहे आणि आवाजा कंपनी तिथं असताना तिथं त्या गावातल्या शेकडो लोकांना तिथं हाताला काम मिळलं, रोजीरोटी मिळते. आणि ते काम चालू असताना तिथंच वाल्मिक कराड जे धनंजय मुंडेकडे ते काम करत होते. वाल्मिक कराड आणि वाल्मिक कराडच्या इशाऱ्यावर काही गुंड तिथं त्या जिल्ह्यामध्ये काम करत होते. त्यांच्यावर आरोप आहेत, खंडणी, खून, मारामाऱ्या याचा सारा आरोप आहेत त्या गुंडांवर. आणि ह्या वाल्मिक कराडच्या गुंडांनी त्या आवाजा कंपनीकडं खंडणी मागितली आणि खंडणी न दिल्यामुळं ती तिथं गेली होती खंडणी घेण्यासाठी. तिथं गेल्यानंतर तिथं त्या कंपनीमध्ये वॉचमन म्हणून काम करत होता जो कांबळे म्हणून. त्या वॉचमनला त्यांनी मारहाण केली. आता वॉचमनला मारहाण केल्यानंतर संतोष देशमुख त्या गावचे सरपंच, त्यांना फोन आल्यानंतर का आपण त्या गावचे सरपंच आहे, आपली जबाबदारी म्हणून तिथं जाणं शक्य साहजिक आहे. आणि तिथं गेल्यानंतर बाचाबाची झाली, काही भांडणं झाली आणि केवळ वाल्मिक कराडच्या गँगनं केवळ या संतोष देशमुख सारख्या सरपंचांनी जर आपल्या इथं रोखलं तर या बीड जिल्ह्यामध्ये आपल्याला इथं आपलं वजन राहणार नाही किंवा पुन्हा आपल्याला खंडणी मिळणार नाही. एवढ्या कारणाने त्या संतोष देशमुखला संपवलं पाहिजे असा त्यांनी प्लॅन केला. पोलीस तपासात ते कुठल्या हॉटेलमध्ये बसले, कसा प्लॅन केला, कसं उचललं, कसं मारलं, हे समजा आपल्या समोर आलेलं आहे. आता संतोष देशमुख हे या म्हसाजोग गावचे सरपंच होते आणि त्या 3 टर्मला सरपंच होते. आणि सरपंच नुसते नव्हते, त्या गावाला त्यांनी पुरस्कार सुद्धा मिळवून दिले होते. असे ते तिथलं कार्य होतं त्यांचं. आणि ते कार्य असल्यामुळं ते त्या सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांच्या हातून समाजाचं बऱ्याचशा भलं झालं होतं. आता हा संतोष देशमुखचा विषय झाला. आता त्याच्याच याला असं जोडलं जातंय की विलास घुले या तरुणाची हत्या झाली. आता ही हत्या होणं दुर्दैवीच आहे. एखाद्या घरचा एखादा तरुण जाणं, करता पुरुष जाणं हे त्या घराला म्हणजे दुःखाचंच आहे. परंतु संतोष देशमुख आणि विलास घुले यांची बराबरी करणं योग्य नाही. विलास घुले हे एक हॉटेल व्यावसायिक होते. त्यांचं हॉटेल होतं गावकरी नावाचं. टाकळीमध्ये तिथं कदम वस्ती एक काय आहे आणि त्या ठिकाणी रोडच्या कडेला त्यांचं हॉटेल आहे. ते हॉटेल चालवत होते आणि हॉटेलच्या समोर एक असं टोळकं आलं आणि ते शिव्या देत आलं असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांनी तिथं उमेश माने म्हणून ते हॉटेलमध्ये बसलेले त्यांच्यावर हल्ला झाला. आता हल्ला झाल्यावरती उमेश माने पळत होते आणि विलास घोले त्याला वाचवायला जात होते आणि वाचवायला गेल्यावर विलास मानेला सोडून विलास घोलेचीच हत्या करण्यात आली, मारेकऱ्यांनी हत्या केली असं प्रथमदर्शनी आपल्याला जे काही पुढं आलं माध्यमातून. परंतु त्याच्यानंतर आता असं झालंय की आता माध्यमांना नवीन माहिती यायला लागली किंवा एक नवीन ट्विस्ट पुढे आलाय की ज्या घरच्या लोकांनी म्हणजे संतोष देशमुखची हत्या ज्या लोकांनी केली ते पोलिसांच्या रेकॉर्डचे गुन्हेगार होते.
त्यांच्यावर खंडणी, खून, मारामाऱ्या ह्या सर्व त्यांच्यावर गुन्हे आहेत. परंतु विलास गुलेची हत्या ज्यांनी केली, आता जातीचा विषय नाही, विलास गुलेची हत्या ज्यांनी केली त्यांची कुठेही रेकॉर्ड, त्या आरोपींचं नाव नाही. त्यांची कुठं खून, खंडणी, मारामाऱ्यात कुठं पहिलं रेकॉर्डचं नाव नाही. फक्त त्यांनी केवळ, आणि मारताना सुद्धा त्या उमेश मानेला ताणताना मारताना म्हणत होते की तू आमच्या बाईचा नाद सोड. म्हणजे याच्यावर एकच असं कारण येते की एका बाईच्या कारणावरून ही हत्या झाली. आता हत्या ज्याची झाली त्याचा त्या बाईचा संबंध नव्हते, परंतु उमेश माने त्याचा आणि त्याचा संबंध होते. आता एका बाईनं ते मीडियाला स्टेटमेंट दिलंय की ती सांगते की उमेश मानेने म्हणजे मी उमेश मानेची गिरण होती आणि त्या गिरणीवर मी दळण दळायला गेले. दळण अगोदर ठेवलं होतं, दळण आणायला गेले. आणायला गेल्यावर ती म्हणली, उमेश भाऊ माझं दळण कुठं आहे? तेव्हा ती आतमध्ये आहे म्हणला. ती दळण आणायला जस्ट गिरणीत गेली त्यावेळेस त्यांच्या उमेश मानेच्या घरी कोणी नव्हतं. ती दळण आणायला आतमध्ये गेली त्यावेळेस त्यांनी मोबाईल फोन चालू केला आणि एका टेबलावर तिथे ठेवला आणि त्यानं दार लावून घेतलं. आणि दार लावून घेतल्यावर व्हिडिओ चालू ठेवून त्या महिलेवर अत्याचार केला आणि अत्याचार केल्यानंतर तिला जाऊ दिलं. आणि त्याच्यानंतर तो त्या व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करून, ही लोकांना व्हिडिओ दाखवील असं ब्लॅकमेल करून त्याच्याशी त्यानं संबंध ठेवले. ज्यावेळेस ती महिला तसं सांगते आणि हे संबंध ठेवल्यानंतर तिने त्याच्या घरी सांगितलं, महिलेने 2024ला घरी सांगितलं. ती लोक पोलिसात कारवाई करायला निघाल्यानंतर आता बघा विलास घोलेचा कुठं रोल येतोय. हे उमेश मानेचं आणि त्या बाईचं आहे. भलं ते लफडं असेल, प्रेम प्रकरण असेल, किंवा तो अत्याचार करत असेल किंवा ब्लॅकमेल करून अत्याचार करत असेल, तो विषय वेगळा. परंतु विलास घोलेची हत्या होण्याचं कारण, ही बाई सांगते की ज्या टायमाला आम्ही पोलिसात केस करायला निघालो त्या टायमाला विलास घोले, रमेश घोले यांनी आम्हाला दम दिला की तुम्ही पोलिसात उमेश मानेच्या विरोधात केस करू नका, आणि केस केली तर तुमच्या घरातलं कोणी जिवंत राहणार नाही. पण त्याच्या पुढे हे पण ते सांगते की उमेश माने परत तुमच्या घराकडे येणार नाही, तो तसा परत वागणार नाही, पण आता केस करू नका, अशी ती बाई म्हणते ह्यांनी आम्हाला विलास घोले आणि रमेश घोलेंनी धमकी दिली. आता धमकी दिली याचा अर्थ ह्यातून सिद्ध असं होतं की उमेश मानेला हे दोघं पाठिंबा देत आहेत, म्हणजे किंवा त्यांचा तो माणूस आहे किंवा त्यांचा दोस्त असेल, मित्र असेल, किंवा त्यांच्यावर तो काम करत असेल, काही असेल. परंतु उमेश मानेनं केलेल्या चुकीच्या कृत्याला पाठीशी घालायला विलास घोले किंवा रमेश घोले हे भाऊ हे होते, असं त्या बाईचं म्हणणं आहे. आणि ज्या वेळेस त्या बाईच्या मिस्टरांनी, आता ती बाई सांगते मला चॉकलेट खायला दिलं, त्या चॉकलेट काहीतरी त्यात औषध होतं, गुंगी आली, गुंगेवरून मला पुन्हा माझ्यावर अत्याचार केला. आता त्या प्रश्न पडतो की त्या बाईनं चॉकलेट त्याच्याकडून का खावं? याचा अर्थ त्यांचा काही संबंध असतील नसतील तो विषय वेगळा आहे, पण हत्येचा विषय आपला चालू आहे की त्याच्यानंतर त्या बाईच्या नवऱ्यानं तिला माहेरी पाठवलं की तू अशी वागते तशी वागते, तर माझ्याशी काही नांदू नको. माहेरी पाठवल्यानंतर त्या माहेरच्या लोकांनी पुन्हा महिला आयोगाकडे तक्रार दिली आणि त्याच्याकडे महिला आयोगाने तिच्या नवऱ्याला बोलून घेऊन त्यांचं ते विषय मिटला. आणि नांदायला आणल्यानंतर पुन्हा सुद्धा हे उमेश माने हे घुले त्यांच्या दारात स्कॉर्पिओ घेऊन, बुलेट गाडी घेऊन तिथून जोरात कर्कश हरणा वाजवणं वगैरे अशा कृत्य करत होते. आणि त्यावेळेस त्या बाईच्या नवऱ्याने सांगितलं बाहेर येऊन की आम्हाला सुखाने जगू द्या, आम्हाला का त्रास देताय, ती बाई अशी सांगते. आणि तरी सुद्धा ह्यांचा त्रास कमी न झाल्यामुळं आणि पुन्हा पुन्हा हा उमेश माने त्या बाईला जाऊन त्रास देत असल्यामुळं, ही गोष्ट असह्य झाल्यामुळं त्या बाईच्या नवऱ्याने, दिराने आणि त्या बाईच्या वडिलांनी, म्हणजे त्या बाई नेमकी कदमाची सून असावी किंवा त्या गायकवाडाची सून असावी किंवा गायकवाडाची लेक असावी कदमांची सून, कुठंतरी असं आहे. गायकवाड आणि कदम या दोन्ही कुटुंबांनी, या लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला आहे, विलास घोलेवर आणि त्या उमेश मानेवर, असं आहे. मग ती नेमकी कुणाची सून आहे कुणाची लेक आहे काय पुढे आलेलं नाही, पण त्यांची कुणाची तरी असेल. आणि मग तिच्या नातेवाईकांनी, तिच्या माहेरच्या सासरच्या लोकांनी, ती बाई सांगते की त्यांच्या हॉटेलपाशी जाऊन आम्हाला का त्रास देत आहे म्हणून गेल्यानंतर त्यांनी तिकडूनच ज्यावेळेस काचा, विटा, बाटल्या मारायला सुरुवात केली उमेश माने वगैरे घुले यांनी, इकडून काही लोकांनी, आणि ह्यांनी स्वतःच्या बचावासाठी आम्ही प्रतिकार केला असं ते सांगतायत. आता प्रत्येक बाजू, आपापली बाजू मांडली जाते, परंतु पोलीस तपासात ते पुढे येईल. परंतु ही बाई सांगते की विलास घुले हा तिला वाचवायला आला म्हणून मारलं नाही, तर विलास घुले हा नेहमीच त्या उमेश मानेच्या पाठीशी असायचा.
आणि उमेश मानेला, हा प्रमुख गुन्हेगार उमेश माने, त्याला मारा गेल्यानंतर तो मध्ये आल्यानंतर त्याची हत्या झाली. हे कारण घडलेले अशी ती बाई सांगते. आता एका वाईट वागणाऱ्या किंवा चुकीचं एखाद्या बाईला ब्लॅकमेल करून तिच्याशी अनैतिक संबंध ठेवणाऱ्या उमेश मानेला वाचवायचं काम करत होता हा विलास घुले, म्हणून त्याची हत्या झाली. आणि हजारो लोकांना हाताला काम देणाऱ्या आवाजा कंपनीत काम करणारा हा कांबळे वॉचमन, त्याला वाचवायला गेला हा सरपंच संतोष देशमुख, म्हणून त्याची हत्या झाली. म्हणजे काम चांगलं कुणाचं याच्यावर समाजाने ठरवावं. त्याच्यामुळं विलास घुले आणि सरपंच संतोष देशमुख यांची तुलना करू नये. जातीचा विषय नाही, पुन्हा मी सांगतोय. या दोघांची हत्या कुठल्या कारणावरून झाली, त्यामुळे यांच्या दोघांची तुलना करू नये असं माझं म्हणणं आहे. आता याच्यानंतर मोठं राजकारण झालं. ज्यावेळेस संतोष देशमुख यांची हत्या झाली त्यावेळेस अनेक तिथल्या ज्या गुंडांची नावं पुढे आली ती हिट लिस्टवर नाव आहेत त्यांची. आणि त्याचा हात आहे तो वाल्मिक कराड, त्याचा प्रमुख सूत्रधार त्या हत्येचा. आणि तो धनंजय मुंडेंकडे तो काम करत होता, त्यांचं ऑफिस चालत होतं, त्यांचा जवळचा कार्यकर्ता होता. हे सिद्ध झाल्यानंतर धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदावरून राजीनामा सुद्धा घेण्यात आला. आता विलास घुलेची हत्या झाल्यानंतर इथं बजरंग सोनवणे खासदार यांच्या मुलाला टार्गेट करण्यात आलं. म्हणजे हे राजकीय उद्देश. परंतु पोलिसांच्या चौकशीत खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ सोनवणे याचं कुठेही नाव आलेलं नाही. कुणी सांगितलं त्याचीच थार गाडी होती आरोपी पळवायला. ती गाडीची चौकशी केली पोलिसांनी, SITनी, तर ती थार गाडी त्या दिवशी दिवसभर त्यांच्या पार्किंगलाच होती बजरंग सोनवणेच्या. सौरभ सोनवणे त्या दिवशी कुठं होते तर 2 वाजेपर्यंत कारखान्यावर होते आणि त्याच्यानंतर 2 वाजेनंतर त्यांच्या निवासस्थानीच होते, असं CCTV फुटेजमध्ये दिसलं. पोलिसांच्या चौकशीत आलं. सौरभ सोनवणेचं ह्यामध्ये कुठंही नाव नाही असं सिद्ध झालं. त्याच्यामुळे कुठेही त्यांना अटक झाली नाही. चौकशीतून ते निर्दोष सिद्ध झालं. परंतु वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेचे कार्यकर्ते होते हे सिद्ध झाल्यानंतर धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला. आणि तोच वचपा काढायसाठी बजरंग सोनवणेंना त्यांचं नाव घेतलं गेलं. परंतु घटना मात्र वेगळी आहे. त्याचं राजकारण केलं गेलं. त्याचं पुन्हा मंत्रालयात पडसाद उमटले गेले. तिथं त्यांनी धनंजय मुंडेंनी चिरकून बाजू मांडली की मूळ आरोपी बाजूला आहे, मूळ आरोपी सूत्रधार बाजूला ठेवलं जाते. का तर त्यांना सूत्रधार ठरलं होतं संतोष देशमुखच्या हत्येमध्ये. त्यांचा जवळचा चेला वाल्मिक कराड त्यामध्ये गुन्हेगार सापडला. आणि केवळ हे डोक्यात ठेवून जर बजरंग सोनवणे यांच्यावर चिरकून मंत्रालयात सांगितलं, परंतु पोलिसांच्या तपासात बजरंग सोनवणेचा मुलगा निर्दोष दिसला, त्याचा कुठेही दोष आला नाही. आणि आता तर ही महिला सांगते की विलास घुले याची हत्या उमेश माने मला त्रास देत होता आणि उमेश मानेला पाठीशी घालायचं काम हे विलास घुले आणि रमेश घुले करत होते, म्हणून हत्या झाली. इथपर्यंत ह्या माध्यमाच्या समोर आलेला आहे. पाहत राहा न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज.